श्री स्वामी समर्थ भक्त हो. तर आज आम्हाला स्वामींनी भेटायला अक्कलकोटला बोलवलं आहे. तर आमच्या सोसायटीतले सगळेजण जाधव फॅमिली, घाडगे फॅमिली, नंतर पालवे फॅमिली आणि आमची फॅमिली असे आम्ही सगळेजण कल्याणवरून अक्कलकोटला जातो आहे स्वामींना भेटायला. तर सगळे रेडी झाले आहेत. आमची ट्रेनची आम्ही वाट बघतो आहे. कल्याण स्टेशनला आलेलो आहोत आणि मग आता आम्ही ट्रेनची वाट बघून. तर आज आहे हर्षलचा बड्डे. म्हणजे आमची ट्रेन 11:15ची होती, पण 12 वाजले आणि नंतर मग 12:15ला ट्रेन आली होती. तर तोपर्यंत आम्ही हर्षलचा बड्डे हा सेलिब्रेट केला. हॅपी बर्थडे टू डिअर हर्षल, हॅपी बर्थडे टू यू. पटापट पटापट. रात्री आम्ही 12:15ला कल्याणवरून बसलो होतो, तर सोलापूरला आम्ही 6 वाजता पोहोचलो. बाहेर गेल्यानंतर तिथं खूप थंडी होती. सकाळी मस्त आम्ही गरमागरम तिकडे स्टेशनच्या समोर हा चहा होता. हा चहाचा आस्वाद आम्ही सगळ्यांनी घेतला आणि त्यानंतर मग आम्ही गाडीमध्ये बसलो. म्हणजे तिकडे कालीपिली असते. 100 रुपयामध्ये आपल्याला अक्कलकोटला वटवृक्ष मंदिरापर्यंतही पोहोचवते. आता आम्ही कालीपिलीमध्ये बसलोय सगळे. आमची जी पूर्ण बिल्डिंग मधले जे सगळे होते सोसायटी मधले ते सगळे एका गाडीतच पावले. मधल्या सीट मध्ये 4 जण, 4 हर्षलांचा गाडी चालवतोय. गाडी नेमकं कोण चालवतोय ते काय कळे ना. पुढच्यांची मजा आहे, मागच्यांची कजा आहे. अक्कलकोटला पोहोचल्यानंतर यात्री भवनमध्ये थोडं आम्हाला अर्धा तास वेटिंग करावं लागलं. मग आम्हाला रूम मिळाली. रूम मिळाल्यानंतर आम्ही रेडी वगैरे झालो आणि मग आम्ही दर्शनासाठी निघालो. तर आता आम्ही रेडी झालो आहोत. इकडे यात्री भवनमध्ये आम्ही थांबलो होतो. सगळेजण आम्ही रेडी झालो आहोत आणि आता आम्ही चाललो आहे समाधी मंदिराला. तर पहिले आम्ही इकडे नाश्ता वगैरे करू आणि नाश्ता करून मग आम्ही जाणार समाधी मंदिरमध्ये. मजा येते. चला आता आम्ही नाश्त्याला आलो. इकडे उत्तप्पा, डोसा, इकडे वडापाव फिनिश झाला आणि इकडे डोसा. आता आम्ही इथे रिक्षा केली आहे 50 रुपये सीट प्रमाणे आणि आम्ही सगळे मग आता चाललो समाधी मंदिराकडे. दुसरी रिक्षा चालली आहे. पहिल्यांदा आम्ही आलो इकडे बाळप्पांचं मंदिर म्हणजे गुरु मंदिरामध्ये. तिथं आल्यानंतर हे बघा स्वामींच्या या पाऊलखुणा आहेत. चौकटी बनवल्या होत्या तिथं सगळ्या. जिथं जिथं चौकट बनवली होती तिथं त्यांची पाऊलखूण होती आणि त्याच पाऊलखुणाजवळ त्यांनी फुलंही देखील ठेवलेली होती. तर तिकडे आपण पाय नाही ठेवायचा असतो. काळजीपूर्वक आपल्याला तिथं चालावं लागतं. आता हे स्वामींचं तिथं ते राहायचे, झोपायचे, आराम करायचे, त्या सगळ्या इथं वस्तू ह्या ठेवल्या होत्या. या सगळ्यांची माहिती आपल्याला इथले जे गुरुजी होते ते आपल्याला देतीलच. तर हे बघा तुम्हाला हे सगळं दर्शन मी इकडे दाखवते. त्यानंतर बाजूलाच एक राम मंदिर पण होतं. समर्थ महाराजांचा ओरिजिनल फोटो अमेरिकेच्या कोड्या कंपनीने 1872 साली स्वामी समर्थ हयात असताना सर्व शिष्यगणासमोरच्या कॅमेऱ्यातला हा भारतातला पहिला फोटो आहे. हे मधले स्वामी समर्थ महाराज, पलीकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराज समाधी मंदिर, इकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराजांचे जावई श्रीपाद भट, वरच्या कोपऱ्यात हात जोडून उभे असलेले ते बाळाप्पा महाराज, खांद्यावर चौरी घेतलेले भुजंगा स्वामीचे सेवक, अक्कलकोटच्या राजांनी त्यांची त्या काळी नेमणूक केली होती. पलीकडच्या पांढऱ्या साडीच्या वरच्या बाजूच्या सुंदराबाई.
फोटो घेऊ शकता. स्वामी समर्थासाठी 3 पायऱ्याचा हा करून तयार करून घेतलेला आहे. त्याला स्वामीचं शेषघर म्हणते. इथे पहाटे 5 वाजता काकडा आरती असते. संध्याकाळी 7 ते 8 आरती असते. स्वामीला हुक्का दिला जातो, निद्रिस्त केले जाते, मच्छरदाणी लावली जाते. गुरु शिष्याची भेट या मठात अनेक वेळा झाली असल्या कारणाने स्वामीचे सर्व नित्य कार्यक्रम या मठात चालू आहेत. असलेली जी मूर्ती आहे ते स्वामी समर्थाचे शिष्य बाळाप्पा महाराजांची समाधी आहे. बाळाप्पा महाराज स्वामींच्या सेवेत प्रत्यक्षात 22 वर्ष होते आणि वरच्या कोनाड्यात गाभाऱ्यात छत्रीखाली श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे. त्याच्या खाली जी पांढरी पादुका तुम्हाला दिसतात, स्वामी समर्थांनी बाळाप्पा महाराजाला सुवास्ते दिलेल्या त्या मूळ चिन्मय पादुका आहेत. दादा जरा खालची पायरी गाठा, दिसू द्या सगळ्याला. त्या मूळ पादुका घेऊन बाळाप्पा महाराजांनी हा मठ स्थापन केला. तर या मठाला 124वं वर्ष चालू आहे. इथे दुपारी 12 ते 3 गाभाऱ्याच्या मागे भोजन प्रसाद असतो दररोज 12 महिने. संध्याकाळी 7 ते 8 आरती असते. 8 ते 10 परत महाप्रसाद असतो. ज्यावेळेस स्वामींनी बाळाप्पा महाराजाला त्या पादुका दिल्या त्याच वेळेस बाळाप्पा महाराजांना संदेश होता, स्वामी समर्थाची आलेल्या भक्ताला सूर्यचंद्र असेपर्यंत भाजी भाकरी दे. त्याप्रमाणे 124 वर्ष झाले नॉनस्टॉप महाप्रसाद चालू आहे. हा बाळाप्पा महाराजांचा मूळ ओरिजिनल फोटो आहे बघा इकडे. बाळाप्पा महाराज नंतर राजू गंगाधर महाराज आले. त्यांच्यानंतर अक्कलकोटचे गजानन महाराज, शिवपुरी असं गुरु शिष्य परंपरा आहे. म्हणून गुरु मंदिरी नाव आहे आणि बाळाप्पा महाराजाचा मठ देखील म्हणतात. या बघा, ह्या त्या पाऊलखुणा आहेत बघा. पाय आपल्याला इथं दिसतो आहे आणि त्याच्या बाजूला आहे फुलं ठेवले. तर इथं आपण नमस्कार करायचा असतो. आता बाळाप्पा मंदिरांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो स्वामी समर्थ महाराजांचं चोळप्पा स्वामी यांचा वाडा आणि त्यांचं समाधी मंदिराकडे. हे आहे स्वामी समर्थ महाराजांचे समाधी मंदिर. यामध्ये लाकडी दरवाजा आहे सुरुवातीला. नंतर हे बघा, इथं आहे चोळप्पा स्वामी यांचा फोटो देखील इथं लावलेला आहे. हा बघा. त्यानंतर पूर्ण हे लाकडी बांधकाम इथं आहे आणि दगडाचं बांधकाम इथं केलेलं आहे. त्यानंतर बाजूलाच आहे चोळप्पा महाराज यांचा वाडा. तर त्या वाड्यामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो, प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला दिसेल ही स्वामी समर्थ महाराज या विहिरीवर बसायचे आणि खूप साऱ्या लीला इथून ते करत असायचे. ह्या विहिरीत असं कोणी पण काहीही टाकत राहतं, त्याकरता तिला ही कव्हर केलेली आहे. आता नंतर इथं स्वामींचा अंगरखा आहे, रुद्राक्ष माळ आहे, त्यांचे फोटो आहे. इथे आपण आपल्या इच्छेप्रमाणे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक देखील करू शकतो, स्वामींच्या पादुकावर. तर हे बघा, इथं देखील अभिषेकचं काम हे चालू होतं. तर मी सहजच तिथं थोडासा हा व्हिडिओ काढला. आम्ही लाईनमध्ये आहे दर्शनाला, मोठी लाईन.
हे तर बाहेरच आहेत अजून आणि मध्ये पण अजून खूप लाईन आहे. यावेळेस जेव्हा आम्ही अक्कलकोटला गेलो तर इथं खूप गर्दी होती, खूप पब्लिक आलेली होती. तर आता ह्या वटवृक्ष मंदिरामध्ये बघा, मी 2 वेळेस जाऊन आलेली आहे अक्कलकोटला या अगोदर. तेव्हा मला अशी लाईन कधी लावावी लागली नव्हती, सरळ असं शांततेत दर्शन झालं होतं. आता एवढी लाईन होती, लाईन तर जाऊ देत, गर्दी किती होती बघा तुम्ही. हे वटवृक्षाचा जो हा परिसर आहे तिकडे बघा किती गर्दी होती, खूप लोटालाटी चालली होती, खूप असं झालं होतं. पण तरी ठीक आहे, चांगलंच असं दर्शन झालं, असं काही नाही. पण गर्दी खूप असल्यामुळे मग हे सगळे प्रकार हे असं होत असतात. पण तरी स्वामींचं दर्शन जे आहे ते खूप छान पद्धतीने झालं, शांततेतच झालेलं आहे. हा आहे वटवृक्षाचा परिसर, म्हणजे हे आहे वटवृक्ष मंदिर. हा वटवृक्ष आहे. ह्या वटवृक्षाच्या खाली स्वामी महाराज बसत असायचे, ध्यानस्थ राहायचे आणि जे आपले लोक होते त्यांच्या समस्येवर ते समाधानही इथं देत असायचे. तर ते इथं बसायचे, इथं ते ध्यानस्थ राहायचे. हा तो वटवृक्ष आहे. तर यालाही आपण नमस्कार करायचा असतो आणि मग काही आपला धागा असेल तर तो आपली इच्छा तिथं सांगून तो धागा आपण तिथं बांधू शकतो. बघा किती गर्दी सगळीकडे, पूर्ण हा फुल भरलेला आहे हॉल. आणि हे आहे स्वामी महाराजांची मूर्ती. पण ही जी तुम्ही फोटो बघता आहे तो फोटो आहे रुद्राक्षाचा, पंचमुखी रुद्राक्षाचा तो फोटो आहे. जोगेश्वरीच्या जे स्वामी भक्त आहेत त्यांनी तो गिफ्ट दिला आहे तिथं ह्या मंदिराला. त्यानंतर आम्ही तिथं थोडं बसलो, नंतर थोडं ध्यान केलं, स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण केलं, तारक मंत्र वगैरे जे म्हणजे आपली जी सेवा असते, जी आपल्याला करायची असते, आपली इच्छा असते, घरी तर आपण करतोच, पण तिथं जाऊनही केल्याचं एक समाधान आपल्याला असतं, एक आनंद आपल्याला त्यातून मिळतो. आणि बाकी अजून मी काय सांगू, तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुम्हाला माहितीच असेल, जेव्हा आपण म्हणजे इथं डोळे बंद करून जेव्हा आपण स्वामींना सांगतो ना आपल्या मनातली इच्छा किंवा जे काय आपण बोलतो, तर अगदी अंगावर शहारे येतात, असे म्हणजे अंगावर काटे उभे राहतात आणि डोळ्यातनं अचानक असे अश्रू पण येतात. म्हणजे ते का येतात माहीत नाही मला. मी दरवेळी जेव्हा पण जाते, मी पूर्ण दर्शन झाल्यानंतर जेव्हा मी इथं बसते ना, तर डोळ्यात असे काही आपण सांगतो आपल्या मनातले गोष्ट स्वामींना, जसं आपण घरी आपल्याकडे मूर्ती असेल, देवाऱ्यात असेल तर तिथं बसून जसं सांगतो, तसंच इथं बसून देखील आपण जेव्हा सांगतो ना, तर माझे जे अंगावर आहे ना अक्षरशः काटे येतात आणि डोळ्यातनं अचानकच असे अश्रू येतात. का येतात माहीत नाही, ते आनंद अश्रू असतात काय असं मला माहीत नाही, पण येतात. आता तुमचा पण काही अनुभव असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खूप छान असं दर्शन झालं, खूप छान वाटलं, खूप शांत आणि समाधानी वाटलं सगळ्यांना, काही कोणाला त्रास नाही झाला. एकदम मस्त आमचं स्वामींचं हे दर्शन झालं. आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो आहे, तर बघू आता इथं थोडीशी शॉपिंग वगैरे आम्हीही करू, काय कोणाला घ्यायचं असेल काय तर आम्ही असं इथे बघू. त्यानंतर आम्ही इकडे पुढे आलो तर हे बघा, इकडे लता दीदी म्हणजे लता मंगेशकर यांनी जे रथ म्हणून आशीर्वाद म्हणून अक्कलकोटला ह्या दिलेल्या ह्या गाड्या आहेत. हा स्वामी महाराजांचा रथ आहे, अन्नछत्र मंडळाचा अक्कलकोटचा. त्यानंतर त्याच्या बाजूलाच आहे धान्य कोठार. तर इथं हे धान्य कोठार आहे, इथूनच आपल्याला सगळं हे जेवणाचं वगैरे दिलं जातं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची ही प्रतिमा इथं होती आणि आज होता म्हणजे ज्या दिवशी आम्ही गेलो होतो तर 19 फेब्रुवारीला आम्ही गेलो होतो, तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती. आणि ही आहे स्वामींची खूप अशी मोठी उंच 124 फूट उंच ही स्वामींची प्रतिमा आहे, मूर्ती आहे इथं, खूप छान. आणि जसं स्वामी गाई म्हणजे प्राण्यांवर प्रेम करायचे, तर तिथं आजूबाजूला हे सगळं गाई, कुत्रे, गुरं हे सगळं आहे. आता आम्ही आलो तिकडे जेवण करायला, कारण महाप्रसाद जो होता तिथं खूप सारी लाईन होती जेवणाची, तर जवळजवळ 2 तास वगैरे लागले असते लाईनमध्ये, म्हणून आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी नाही थांबलो. लाईन म्हणजे आज गर्दी खूप आहे कारण कंटिन्यू सुट्ट्या असल्यामुळे. तर आम्ही आता इकडे आलो म्हणजे या हॉटेलमध्ये, इकडे सचिन दर्शनांचे बसले आणि तिकडे गाडग्यांची फॅमिली बसली.
तर आता इकडे आम्ही थाळी मागवली, व्हेज थाळी आहे. 130ला एक आहे आणि एक 180ला आहे. तर 180च्या थाळीमध्ये गुलाबजाम पण आहे आणि 130च्या ह्याच्यात नाही आहे. 130ची मागवली कारण जास्त काही एवढं भूक नाही आहे. तर बघू. तर आता ही आमची थाळी आली, व्हेज थाळी. डाळ, भात, शेवभाजी, मटकीची भाजी, शेंगदाण्याची चटणी, पापड आणि चपाती. यांची थाळी यायची बाकी आहे. तुम्ही स्पेशल मागवली ना? तर आता यांची थाळी आल्यावर मी दाखवते काय. चला आता स्पेशल थाळी आली. त्याच्यामध्ये चपाती, वा जिरा राईस, डाळ, शेवभाजी, एक एक्स्ट्रा भाजी आहे, मस्त गुलाबजाम, इकडे चटणी आणि दही वेगळं आहे. जे आमच्या थाळीमध्ये दही आणि चटणी एकत्र होतं, मिक्स आहे. चला आज आहे बड्डे बॉयची फरमाईश होती स्पेशल थाळी. इथं अक्कलकोटला छान अशा पद्धतीने शिवजयंती देखील साजरी करण्यात आली. ती देखील आम्हाला बघायला मिळाली आणि व्हिडिओ हा खूप मोठा होईल अजून पुढे आहे. तर मी याचा पार्ट 2 पण बनवला आहे पुढे. तर भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.